श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 24. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निरंजना अलक्ष गोचर व्यक्त निर्गुणा पूर्ण ब्रह्मा माया हरणा चक्रचाळका आदि पुरुषा हे गुणातीता सर्वत्र भरिता सगुण रूपा लक्ष्मीकांता. मागिले अध्यायी रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव दाविला एका सुवर्ण विटेसाठी कनकगिरी करी गोरक्ष जेठी. आता मम वागवटी भर्तरी आख्यान वदवी का तरी श्रोते ऐका कथन. पूर्वी मित्ररश्मी करिता गमन वातचक्री प्रेरुनी स्पंदन अस्ताचळा जातसे तो उर्वर्षी विमानासनी येतोती भूलोकवनी तवती दारा मुख्यमंडनी मदनबाळी देखिली. देखताची पंचबाणी शरीर वेधले मित्रावरुणी वेधतांची इंद्रियस्थानी येऊनी रेत झगटले. झगटताची इंद्रिय रेत स्थान सोडूनी झाले विभक्त. विभक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले. परी आकाशाहुनी होताची पतन वाताने ते विभक्तपण द्विभाग झाले मही कारण येऊनी आदळले. एक भाग लोमशाश्रमा येऊनी पावला थेट उत्तमा. घटी पडताची तनु उत्तमा अगस्तीची होतली. या परी दुसरा भाग तो कौलिक ऋषीच्या आश्रमाचांग येताची कैसा झाला वेग तोची श्रवण कराता. कौलिक घेऊनी पात्र भरतरी भिक्षोद्देश धरुनी अंतरी निघता झाला सदना बाहेरी वस्ती पर्यटन करावया. परी कौलिक येतांची बाहेर भरतरी ठेवुनी महीवर बंद करीतसे सदनद्वार कडिटाळे देऊनिया. परी भरतरी ठेविली अंगणांत तो आकाशांतुनी रेतत्यांत येऊनिया. अकस्मात भाक एक आदळला तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊनी गृहद्वारासी येऊनी पाहे भरतरीसी तो रेत व्यक्त देखिले. रेत व्यक्त देखताची पात्र अंतःकरणी विचारी तो पवित्र चित्ती म्हणे वरुणी मित्र रेत सांडिले भरतरी. तरी अंत द्रुमिल नारायण अवतार घेईल कलिंत पूर्ण 301 दिन वर्षे लोटली कलीची. इतकी वर्षे कलीची गेलिया द्रुमिल नारायण अवतरेल भरतरिया. तरी आता भरतरी रक्षणिया ठेवू आश्रमी तैसीच. मग ती भरतरी रेत व्यक्ती रक्षिता झाला आश्रमाप्रती. त्यास दिवस लोटता भोवती पुढे कली लागला. मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारिता प्रगट देशी भरतरी नेऊनी मंदराचळासी गुहाद्वारी ठेविली. गुहाद्वारी ठेवुनी पात्र तो अदृश्य विचरे पवित्र. तो कली लोटता वर्षे 3,103 वर्षे. तो द्वारकाधीश अंशे करून भरतरींत संचरला द्रुमिल नारायण. जीवित्व व्यक्त रेता कारण होताची वाढी लागला. वाढी लागता दिवसे दिवस पुतळा रेखित चालिला विशेष. पूर्ण भरता नवमास सिद्ध झाला तो पुतळा. परी मधुमक्षिकेने पात्रांत मधुचे जाळे केले होते तयाचे संग्रहे व्यक्त बाळ वाढी लागला. वाढी लागता मधुबाळ नवमास लोटला गेला काळ. परी तो देहे होता स्थूळ भरतरी पात्र भंगले. बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुईल जटपण. त्यांत पर्जन्य काळी कड्यावरून पर्वत कोसळता लोटले. कोसळता परी एक पाषाण गडबडींत पातला ते स्थान. परी पावताची पात्रासी जगडोन भरतरी भंग पावली. भरतरी भंगताची बाळत्यांत मिरवले शकलांत. मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग जाहले. मग त्यांत निर्मळपणी बाळ विरक्त मिरवो लागले स्वतेजांत. जैसे अभ्र वेगळे होता दीप्त निर्मळपणी मिरवतसे की स्थिरावल्या जैसे जीवन तळा बैसले गढूळपण
ते बाळ भरतरी शुक्तिकारत्न विमुक्त झाले वेष्टना परीकडा कोसळला कडकडीत शब्द जाहले अतिनेट तेणे करुनी मक्षिका चाट भय पावोनी पळाल्या येरीकडे एकटे बाळ शब्द रुदनी करी कोल्हाळ तेथे चरे कुरंग मेळ तया ठाई पातला तयांत गरोदर कुरंगिणी चरत आली तये स्थानी तो बाळ रुदन करिता नयनी निवांत तृणी पडलेसे तरी अफाट तृण दिसे मही त्यांतही बाळ सबळ प्रवाही सरत येता हरिणी तया ठाई प्रसूत झाली बाळपई प्रसूत होता बाळे दोन्ही झाली असता कुरंगिणी पुन्हा मागे पाहे परतोनी तो तीन बाळे देखिली माझीच बाळे त्रिवर्ग असती ऐसा भास ओढविला चित्ती मग जिव्हा लावूनी तयांप्रती चाटुनी घेतले असे परी तो खडतरपणी दोन्ही पाडसे ती ते संध्या अवसरी झगडली स्तना ते सनकवळावे कैसे ते मग ते कुरंगिणी लोटुनी पाडस चौकडे ठेवुनी चौपदांस मग वत्सलोनी लावी कासेस मुख त्याचे थानासी ऐसे लोटता काही एक दिवस तो ते रांगू लागले मैस मग ते मृगी लावुनी थानास संगोपन करीतसे ऐसे करवोनी स्तनपानी नित्यपाजी कुरंगिणी आपुले मुखींची जिव्हा लावुनी करी क्षाळण शरीराशी पाडसे ठेवुनी तयासानी चरू जातसे विपिनी हरिणी घडोघडी येतसे परतोनी जाई पाजुनी बाळाते ऐसे करिता संगोपन वर्षे लोटली तया ते दोन मग हरिणामध्येची जाऊन पत्रे भक्षी वृक्षांची परित्या वनचरांचे मेळी विचारिता सावध भाषा सकळी स्पष्ट होऊनी त्या मंडळी त्या समान बोलतसे अस्तिवर्ग गायी म्हैशी व्याघ्र जंबुकलांडगे हरिण भयंकर शार्दूळ रोही गेंडा सांबर भाषा समजे सकळांची सर्पकिडे मुंगीपाळी पक्षियांची बोली सकळी तैसेची कोकुनी उत्तर पावली देतसे सकळांसी ऐसिया परी वनचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचरे काननी जिकडे जिकडे जाय हरिणी तिकडे तिकडे जातसे ऐसे 5 वर्षेपर्यंत हरिणी मागे तो हिंडत तो एके दिवशी चरत हरिणी आली त्या मार्गे काननी चरता मार्गे नेटे तो बाळही आला त्या वाटे तो मार्गी सहस्री पुरुष भाट मग त्या वाटे ती येती त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्यम परी उभयतांचा एक नेम एक चित्ती वर्तती प्रवर्तती परी कैसे अलोटी शत्रुमित्र ऐक्यदृष्टी की धनद घातका मोहपोटी समानची वर्ततसे तन्याये पुरुषकांता प्रपंच राहाटी वर्तत असता तो सहज त्या मार्गे येता तया ठाई पातले पातले परी मार्गावरती बाळ देखिले दिव्य शक्ती बालार्क किरणी तेजाकृती लखलखीत देखिले की सहजासहज करावया गमन मही उतरला रोहिणी रमण की पावक तेजकांती वसन गुंडाळले वाटतसे ऐशा परी तेजपुंज जयसिंग भाट देखता सहज मनांत म्हणे अर्क तेज बाळ असे कोणाचे ऐसे स्त्रियेसी म्हणतसे ऐसिया अरण्यात असे बाळ सांडुनी गेली सुरस माता पिता कैसी ती की सहज चाली चालता यांत चुकली याची माता ऐसे अपार संशय घेता तया पाशी पातले पातले परी बाळ पाहोन भये व्याप्त झाले मन मग मृग बोलिले आरंबळोन पळू लागले मार्गाते ते पाहुनी जयसिंग भाटे धावोनी धरिली बालकाची पाठ पाठी लागुनी धरुनी मनगट उभा केला बाळ तो उभा करुनी त्या ते बोलत म्हणे बाळा सांडी भयाते
तू ते भेटवीन तव माते ते माता कोण ती सांग. परी ते कुरंग भाषे करून आरंबळ तसे छंदे करून नेत्रा लोटले अपार जीवन हाकमारी हरिणी ते. परी ते हरिणी बाळ पाहून कासावी सजाले परम प्राण. परी मनुष्य भये करून निकट येऊ शकेना. हरिणी आपुल्या ठाईंच्या ठाई परम आरंबळे मही देही. येरीकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळा ते. म्हणे वत्सा व्यर्थ कारडसी कोण माता पिता आहे तुझसी. सोडून गेली अरण्यासी तरी भेटवू तुझ आता. परी कुरंग भाषे करून ब्या करुणी करी रुदन. मग भाट म्हणे हे वाचाहीन मुखस्तंभ वाट तसे. मग हस्त खुणेने पुसे त्याते परी खूणही ते नेणे परते. मग जयसिंग म्हणे आपुले मनाते परम अज्ञानी बाळ कहे. तरी आता असो कैसे याते आपुल्या न्यावे वस्तीस. याची जननी भेटल्यास हस्तगत याते करू. ऐसा विचार करुणी मनासी उचलुनी घेतला स्वस्कंधासी. परी ते आरंबळोनी हरणीसी पाचारीत अट्टहासे. परी ती कुरंग भाषा काही जयसिंगा ते माहीत नाही. तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊनी जात बाळका. परी त्या बाळकासी घेऊनी जाता अति आरंबळे हरिणी चित्ता. सव्यापसव्य वेढा भवता घेऊनी अंबरडा मारी तसे. बाळावरी ठेवूनी दृष्टी धाव घेतसे पाठोपाठी. ठाई ठाई महीतटी उभी राहुनी आरंबळे. ऐसी हरणी आरंबळत द्रोणी त्यासी मार्ग गमत. परी तो जयसिंग पाहुनी मनांत विचार करी आपुल्या. म्हणे ही हरणी कवणे अर्थी हिंडता आहे कानना प्रती. पाडस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे विपिनीही. ऐसिये परी चित्ती भास भासुनी गमन करीतसे मार्गास. गमन करिता स्वग्रहास वस्तीस जाऊनी पोचला. मग ती वस्ती पाहोनी ती हरिणी विपिना गेली निराशपणी. परी ठाई ठाई उभी राहुनी अंबरडा मारी आक्रोशे. येरीकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट. बाळो पुनी कांते सुवट वस्ती फिरू पातला. सकळ वस्तीची फेरी फिरून पुन्हा शिबिरा येथ परतोन. ऐसे करिता मास तीन लोटून गेले वस्तीसी. परी ते बाळ आरंबळता भयाने राहिली सकळ व्यथा. मग थोडी थोडी सवय लागता हरिणीस विसर पडला. तेची नीती बाळ विसर शनैक पडला कुरंगापर. मग भोजना पानाधिक सारासार कळो सविस्तर लागले. बोली चाली शनैक प्रविष्ट झाले ते बाळक. मग हाका मारी जननी जनक भक्षावया मागतसे. असो ऐसिया परी अलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट. हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला. पातला तरी वैश्वेश्वरी दर्शना जात देवालयांतरी. स्नान करुनी भागीरथी तीरी बाळ घेऊनी गेलासे. विश्वेश्वराचे दर्शन करीत तो बोलिला उमाकांत. यावे भरतरी अवतारांत दृश्य झाला तुम्ही की. ऐसे ऐकुनी नमस्कारिता शब्दोदयी झाला बोलता. त्याचे ते शब्द सहजता जयसिंगे ऐकिले. मग तो मनांत करी विचार बाळ हे करिता नमस्कार. शिवलिंग बोले अतिमधुर भरतरी ऐसे म्हणोनी. तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष. परी प्रारब्ध योगे आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाट तसे. जैसा दारिद्र्या मांदू सगट सहज चालता आदळे वाट. तेवी आम्हा बाळ चोखट प्राप्त झाले दैवयोगे. की चिंता तुरासी चिंतामणी
अवचटला धला मार्गे क्रमुनी देवी माते अवतार तरणी प्राप्त झाला दैवाने की दुष्ट काळाची थोर रहाटी प्राण अन्नावीण होता कष्टी तै सुरभी येऊनी कृपा होटी थान आपुले ओपी तसे तन्याय माते झाले निर्दैवा दैवे बाळ लाधले परी पुण्य पावले अवतारी दिसतो हा हे पुण्य तरी वर्णुके वडे जयासाठी हा सुळवट दगड हर्षे पाहुणे संस्कार पाड यावे भरतरी म्हणतसे तरी आता भरतरी नाम थोरपाचारू वाचे कारण ऐसी चित्ती कल्पना योजन पुन्हा शिबिरा पातले परी कांते लागून सर्व निवेदिले वर्तमान म्हणे हा पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला तरी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी वो वाग्रसा तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा यावे भरतरी म्हणोनी अगे हा बाळ करिता नमन ध्वनी हे निघाले लिंगांतून ती म्या ऐकिली आपुल्या काने म्हणोनी म्हणतो अवतार हा तरी आता येथुनी याते भरतरी ऐसे नाम निश्चित पाचारुनी अंतर्भूत पालन करी बाळाचे ऐसे सांगुनी तो युवती टाकुनी गेला फेरी प्रती परिश्रोते चित्ती कल्पना घेती शिवका बोलिला भरतरी यावे भरतरी ऐसे वचन किमर्थ वदला उमारमण तरी तो भरतरीत पावला जन्म म्हणून शिव बोलिलासे भरतरी अवतार सघन यावे भरतरी ऐसे म्हणून तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढे परिसावी ऐसे जयसिंग रेणुकेसी सांगुनी वर्तमान तियेसी भरतरी नाम आनंदेसी पाचारीत उभयता त्या उभयतांचे जठरांतरी संतत्ती नसे संसार विहारी म्हणून स्नेहाची मोहित लहरी बोलली असे तया ते रेणुका नित्य बैसवोनी अंकी चुंबन घेतसे लालन अंकी नाना पदार्थ मागितले की आणुनी देती उभयता आसन वसन भोजनपान देती करती बहुलालन बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती ते बाळ भरतरी पंचवर्षी बोबडे बोले नाचे महिसी नाच नाचोनी धावोनी कंठासी मिठी गाली मातेच्या मिठी गालिता रेणुकासती उचलुनी घेत अंगावरती चुंबन घेता उभयती हास्यवदन करिता ती हासुनी एकमेका म्हणती ईश्वर पावला आपणां प्रती उदरी नसता स्वसंतती ईश्वरे दिदली कृपेने दिदली परी आक्षेप चित्तासी घेऊनी म्हणती त्या बाळासी माता पिता चुकल्यासी शोधित असतील महिते परिते शोधिता कोठे अवचित जरी पडली गाठ मग ते आपणा पासुनी नेटे घेऊनी जातील बाळा ते ऐसी चिंता उभयती नित्य नित्य हृदयी वाहती आहा हे बाळ अलौकिक स्थिती स्वरूपामी ती नसे याच्या ऐसे बाळ हे परमसगुण हे तो नेतील आम्हापासून ऐसे चिंतिती परिमन घोटाळत उभयतांचे मग ते उभायता विचार करीती की यास सोडुनी क्षेत्राप्रती मही हिंडता कोणे क्षिती गाठी पडेल तयांची मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे भिक्षा मागुनी क्षेत्रा कारण निर्वाहाते चालविती या परी ते भरतरी बाळ मेळ मुलांचे स्थावर मंडळ तया माझी खेळे खेळ राजचिन्हे सर्वस्वी आपण सर्वांचा होऊनी राव मुलांचीच मुले सर्व काठीचे करुणी अश्व शाळा लाविल्या तयाने मंत्री परिचारक पायदळ जन स्वार झुंजार कारकून नाना वेश मुलांस दाखवून राजचिन्हे करीतसे तरी खेळ नवे भविष्य होणार
होय भाग्याचा संस्कार जैसे ज्याचे भाग्यपर चिन्हे उदय पावली तरी असो राजचिन्नी खेळ खेळता बाळपणी तो एके दिवशी आरोहणोनी काष्ठशालिके पळती ते वाताकृती मुखे हो हो करुणी म्हणती हो हो म्हणून थापटी ती काष्ठशालिके अश्वाते ऐसे खेळता सोडूनी क्षेत्र धावती भरले काननी सर्वत्र एकांत विपिनी खेळ खेळत सन्निध कोणी नसेची परी ते कानन चव्हाट्यांत भरतरी धावता शालिका अश्वाते तो पायासी ठेच लागुनी महिते उलथोनी पडिला मही कासावीस होऊनी सांडिले शुद्ध बुद्धीस नेत्रे विकासुनी महिते दाविता झाला तत्क्षणी ते श्वेतवर्ण पाहुनी नयन अर्भके पळाली भये करून म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता मग हा पुल्या लागोनी पाठी बक्षील सकळ मग शेवटी ऐसे भय मानुनी पोटी पळुनी गेली अर्भके जाऊनी भागीरथी गाठावर करीत बैसली आहेत विचार म्हणती भरतरिया भूत थोर होऊनी हिंडे ग्रामांत मग गडे आपण गल्लिसी कैसे खेळावे बक्षीला पणासी तरी आता आपुले ग्रामासी खेळ खेळू सदनांत या परी दुसरा अर्भक बोलत की बरवे सांडिले काननाते मनुष्य कोणी नवते तेथे बक्षिले असते आपणांसी ऐसे अर्भके घाटावर करीत बैसले आहेत विचार तो येरीकडे मूर्छा अपार भरतरी ते वेधली मही पडलासे उलथोन शरीर सुकले तेणे करून ठाई ठाई भेदले पाषाण रुधिर तेणे वाहातसे ऐसे होता अवस्थेसी मैत्रावरुणे पाहिले त्यासी मग पुत्रमोह हृदयासी परम कळवळा दाटला मग महिस मित्रावरुणी येता झाला स्नेहे करुणी अति लगबगे बाळ उचलोनी हृदयालागी कवळीले त्वरे आणुनी भागीरथी जीवन तयासी करविले तोयपान हृदयालागी आलिंगन सावध केले बाळासी आणि पाहुणे स्वये कृपादृष्टी मग दुःखलेशासी झाली फिटी पाषाण गाव घसवटी अदृश्यपणे मिरवले मग तो बाळ सावधपणी अंकी घेऊनी मिरवोनी परमस्नेहे मुखावरोनी वरदहस्ते कुरवाळी या परी विप्राचा वेश धरोनी तेथोनी चालिला मित्रावरुणी भरतरीचा धरोनी पाणी सदनालागी आणि तसे तो मार्गी येता घाबरे पाहते झाले सर्व किशोर पाहताची म्हणती भरतरी थोर भूत होऊनी आला रे ऐसे म्हणूनी आरडोनी पळता ती भये करुनी आपुलाले सदना जाऊनी भये दडती संधींत येरीकडे मित्रावरुणी सदनी आला त्यासी घेऊनी माता रेणुकेसी पाचारोनी म्हणे सांभाळी बाळा ते मग ते चरणी ठेवूनी माथा म्हणे महाराजा हे ताता आपण कोण्या ग्रामी असता परमस्नेहाळू आहा की ते रेणुका प्रेमळ सती पाहता विप्र दिव्यमूर्ती वस्त्रासन टाकुनी निगुती बैसविले त्यावरी मग म्हणे बाळका करी कवळून आणिले तुम्ही मोहे करून तरी सकळ संशय सोडून नामाभिधान मज सांगा येरी म्हणे ओ सती ऐक या बाळाचा मी असे जनक म्हणून स्नेहाचे दोंदिक तरी तुझ पासी मी आलो तरी बाळ तुझ कारणे काया वाचा केले अर्पण परी तूही आता संशय टाकून संगोपन करियाचे ते ऐकुनी बोले ऐसे तुम्ही बालकाचे जनक कैसे येरी म्हणे वो अनायासे कथा ऐक बाळाची अगे मी विप्रवेशे तू ते
दिसत आहे परिमी दैवत, मित्रावरुणी नाम माते मही लागी वदतात. मग मुळापासून ती ते कथन, भर्तरी पात्र व्यक्त जनन, हरणी स्तनींचे संगोपन, सकळ निर्णय बदलासे. तरी या बाळाचे संभवन, अपूर्व आहे मही कारण, परी असो पूर्ण दैवाने, लाभ झाला तुझ याचा. झाला परी अंतर्भूत, जगी म्हणवी का आपुला सूत, काया वाचा बुद्धिसूत, रक्षण करी उचित हे. ऐसे सांगुनी मित्रावरुणी, जाता झाला आपुले स्थानी, येरीकडे नितंबिनी परमचित्ती तोषली. मग भ्रतारासी सांगुनी वर्तमान, तोही हर्षे ऐकून. मग जननी जनकांचे भयपूर्ण, बाळ प्रकरणी फिटले की. जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणी, सकळ मळाची होय हानी. देवी मित्रावरून वाचे करुणी, सकळ संशय फिटलासे. किंवा गढूळ झाले असता उदक, सिरावल्या दावी पवित्र मुख. देवी त्यांचा समूळ धाक, पिटून गेला तत्काळ. की दारा सगुण पर, गृही असता गरोदर. परी प्रसूतीचे भय थोर, प्रसूत झालिया फिटतसे. की अनभ्यस्त कासे लागता, परम भयमानी पार होता. परिपार झालिया सकळ चिंता, फिटोनी जाय सरितेची. की अचाटकाननी तस्कर भयाते, मार्ग मिळाला भय व्यक्त. परी वस्ती पावल्या स्वस्थ चित्त, भयापासूनी होतसे. तन्याये मित्रावरुणी, वार्ता ऐकता उभय करणी. भयमुक्त होती आनंदोनी, हेलावे चित्त पूर्णत्वे. जैसे दुःख जाऊनी होता सुख, पोसे शरीर दोंदिक. देवी त्यांचे चित्ती बलाहक, आनंदाचा उदेला. मग ते अति प्रेमे करून, आशा पाशांचे गुंतले बंधन. मग परम स्नेहाचा खुंट उभवून, गरके घालिती त्यासवे. ऐसिया परी दिवसे दिवस, परम उदेले लालन पालनास. तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस, पंचवरुषे लोटली. तो षडदश वर्षी भर्तरीनाथ, पूर्ण झाला वये व्यक्त. जयसिंग आणि रेणुके प्रत, लग्न विचार सुचला. मग उभयता बसुनी एकांती, म्हणती चला स्वदेशाप्रती. लक्षुनी संबंधा जाती, लग्न करू बाळाचे. ऐसा विचार उभयता करोनी, सोडिते झाले क्षेत्रा लागोनी. माळवा देशी त्यांचा ग्राम उद्देशोनी, मार्ग धरिला तयाचा. मार्गी चालता ग्रामोग्रामी, भिक्षा करीती भिक्षुक धर्मी. मार्गी चालता भविष्यवर्मी, विकट झकटले येऊनी. मार्गी चालता काननांत, तस्कर येऊनी अकस्मात. जयसिंग शस्त्रघाते, मुक्त केला प्राणाते. जवळी होते वित्त काही, ते हिरोनी नेले तस्करी उपायी. जयसिंगाचे प्रेतमही, निचेष्टित पडियेले. मग ते पाहुनी रेणुकासती, प्रेत कवळणी देहा निगुती. परमशोके देहाप्रती, सांडिती झाली ते धवा. मग ती उभयता स्त्री पुरुष, भर्तरीने काष्टे मेळवुनी विशेष. अग्नी लावुनी उभयतांस, शोकडोही बुडाला. उभयतांचे करिता दहन, परी शोक विशोके पोळे प्राण. म्हणे आहातात मातेने, कैसे सोडिले काननिया. आहा तुम्ही जननी जनक, पाहते झाला परत्र लोक. या परी महिते माईक, कोणी नसे मज लागी. आहा जननी रेणुका नामनी, कैसी गेली मज सोडोनी. आता आई आई म्हणोनी वाणी, बोलावू मी कोणाते. आहा जननी तू परम माईक,
जाणत होती तृषा भूक, आता निकटपणी लोक परम कैसे पाहतील. आहा जननी रात्रींतून 3 वेळा उठोन, करवीत होतीस तोयपान, तरी मन निष्ठुर का केले. आहा हृदयी धरुनी करिसी चुंबन, वाचे म्हणसी बाळ हे तान्हे, ऐसे म्हणून उदकपान करवीत ससी नित्यशा. ऐसी माय तू सघन असोनी केले निष्ठुरपण, मज ऐशा वनी सोडून गेलीस कैसी जननी ये. आहा ताता जयसिंग नामी कैसा गेलासी मज टाकुनी, आता पृथ्वीवर दैन्यवाणी कोठे राहू निराश्रित. आहा ताता बाहेर जाता खाऊ मजला आणीत होता, तो मुगुटी खोवुनी सदनी येता पाचारुनी मज देशी. ऐसा मोह असता पोटी सांडूनी गेलास विपिनी देठी, ऐसे म्हणून करसंपुटी वक्षस्थळ पीटी तसे. ऐसे रुदन करीत करीत पेटवनी झाला शांतचित्त, परी तो तेथुनी न उठे त्वरित प्राण सोडू पाहातसे. तो मार्गे करून व्यावसायिक त्या वंजारे वृषभकटक, त्याने पाहुणे त्याचा शोक परमचित्ती कळवळले. मग तयापाशी येऊन पुसोनी घेतले वर्तमान, वर्तमान कळल्या बोलती वचन बोधनी ती तया ते. म्हणती अगा भाटसूता शोक करिसी अतिवृथा, होणार झाले विषम माथा विधी अक्षरे नेमित. जरी तू आता करिसी शोक, तरी काय मिळतील जननी जनक. ईश्वर करणे प्रारब्ध फुटके आपुलेची म्हणावे, तरी आता धैर्य करून हित पहावे आपुले आपण. संसार करुनी आपुले मतीने तिन्ही लोकी मिरवावे. ऐसे म्हणून बोध अपार उठविला त्याचा धरुनी कर, मग संगे घेऊनी मुक्कामावर आणिलासे भरतरी. मुक्कामी राहुनी सकळ जन रात्री देऊनी अन्नपान, दुसरे दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायी. ऐसे परी 7-5 दिन शोक करिता गेले लोटून, मग दिवसे दिवस होऊनी विस्मरण सहज स्थिती वर्ततसे. मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयांचे काज, काज होता तेजपुंज सकळ चाहती आदराने. मग आसन वसन भूषणासहित व्यावसायिक सकळ संपादित, ऐसे परी काही दिवस त्या स्थितींत लोटून गेले तयाचे. या परी व्यावसायिक धान्य भरुनी अतिअमूप उज्जयिनी शहर अवंतिक, मार्ग धरिला तयाचा. मार्ग सरता वृषभकटका येऊनी पोचला अवंतिका, तेथे कथेचा रसनिका होईल तो स्वीकारा पुढे. म्हणाल पुढले अध्यायी रस उगेची मानाल स्वचित्तास, ऐसे तरी न म्हणावे पियुष सवी घेता कळो येईल. तरी ती कथा सुधारस थोर वाढी श्रोत्या धुंडी कुमर, मालू ऐसा नामोच्चार नरहरी कृपे मिरवी तसे. स्वस्ति श्री भक्तिकथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर चतुर्विशंती तमाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणम् अस्तु. शुभं भवतु. श्री नवनाथ भक्तिसार चतुर्विशंती तमाध्याय संपूर्णम्.